आणि आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मित्रांनो, मी देखील मस्त आहे, मी मजेत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये मी रीमा तुमचं खूप 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 स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी एक खूपच छान व्हिडिओ आणलेला आहे। तर आज मुख्यमंत्री साहेब शपथ घेणार आहेत, म्हणजे महायुती सरकार निवडून आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकार निवडून आली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी कोणते जाहीरनामा केले, काय मिळणार आता महाराष्ट्रातील गोरगरिबांना, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मतदानापूर्वी प्रचारादरम्यान महायुती सत्तेने 10 कलमी जाहीरनामा केला होता, म्हणजे सत्तेत आल्यानंतर ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी कोणती कामे करणार आहे। तर त्यांनी 10 कलमी जाहीरनामा केलेला होता। तर ही कामे कोणती आहेत 10 कलमी जाहीरनामा, हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ह्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय मित्रांनो। तर तुम्ही जरा माझ्या चॅनलमध्ये जाऊन चेक करा की महायुतीने जे 10 कलमी जाहीरनामे केलेले आहेत ते नक्की कोणते आहेत, कोणते 10 जाहीरनामे आहेत आणि काय आश्वासनं दिली आहेत। तरी पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रिमाइंड करते, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि महायुतीने कोणते 10 कलमी जाहीरनामे केले आहेत ते आपल्यासाठी आता काय करणार आहे। तर सर्वात आधी तर त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आम्ही 1500 रुपयावरनं 2100 रुपयाचा हप्ता केलेला आहे। तसेच महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतोय, त्यासाठी आम्ही 25,000 महिला पोलिसांना पोलीस दलामध्ये भरती करत आहोत, असा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। आणि दुसरा आहे, शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे। शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला जे 12,000 मिळत होते ते वाढवून आता वर्षाला शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 15,000 रुपये मिळणार आहे, हा देखील निर्णय घेतलेला आहे। MSP वर देखील 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने। आणि तिसरा आहे, या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही यासाठी प्रत्येकाला अन्न व निवारा देण्याचे वचन देखील महायुतीने घेतलेले आहे। आणि चौथा आहे, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयावरनं 2100 रुपये देण्याचे देखील निर्णय घेतला गेला आहे। पाचवा आहे, 1995 मध्ये माननीय दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जे जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहावे असा निर्णय घेतला होता, त्याची देखील पुनरावृत्ती महायुती करत आहे। सहावा आहे, 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देण्याचा निर्णय देखील घेतला गेलेला आहे। सातवा आहे, 45,000 गावांमध्ये रस्ते बांधणार, म्हणजे शहराचा विकास तर होतच आहे, गावाचाही विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे। राज्यातील ग्रामीण भागात पांढन रस्ता बांधण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। तर ही होती 7 जाहीरनामे। आता तुम्हाला सांगते मी 8वा जाहीरनामा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रुपये 15,000 आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय देखील घेतला गेलेला आहे, त्यांना विमा आणि 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। 9वा आहे, अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब मिडल क्लास लोकांना परवडणारं, आपला थोडाफार फायदा करून देणार आहे। वीज बिलामध्ये 30% कपात आणि यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेमध्ये भर देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना वीज बिल परवडणारे असावे, हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। 10वा आणि शेवटचा आहे, सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसाच्या आत असे देखील वचन या 10 कलमी जाहीरनाम्यात घेण्यात आलेले आहे। म्हणून हे फक्त ट्रेलर नाहीये, अभी तो पूरी फिल्म बाकी है, असं हे सरकार म्हणत आहे। महायुती सत्तेने असं सर्व सांगितलेलं आहे। तर हे सरकार सर्वसामान्याचं आहे असे वक्तव्य देखील करण्यात आलेलं आहे महायुती सत्तेकडनं। तर आता येतो अब बस ट्रेलर है, पूरी फिल्म बाकी है। तर मित्रांनो, आज मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर
खुर्चीवर बसतात, सगळे निर्णय घेतील आणि मग त्यानंतर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे आणि आपण देखील ट्रेलर बघितलेला आहे, आता पूर्ण पिक्चर बघणारच आहोत। तर लवकरच भेटूया अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। भेटूया असाच नवीन छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार।